अजयसिंह पंडितजी यांनी जो लक्षवेधीद्वारे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मंत्री महोदय सुद्धा या संदर्भामध्ये उत्तरं देत आहेत. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यापुरताच हा मर्यादित आहे असं नव्हे. बीडमध्ये ज्या काही दुर्घटना या रस्त्यांच्यामुळं घडत आहेत त्याच्यामध्ये तर उपाययोजना केल्याच पाहिजेत, त्याला न्याय दिलाच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये हे जे अपघात होत आहेत किंवा अपघातांचा जो दर आहे तो महाराष्ट्रामध्ये काही कमी नाही आहे. तो दर कसा कमी करता येईल याकडं आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे विकसित केला, आपण नागपूर मुंबई एक्सप्रेसवे विकसित केला, आपण साधारणतः कोस्टल रोडसुद्धा आपण विकसित केला आहे. आता या सगळ्या रस्त्यांवर अध्यक्ष महोदय त्याला स्पीड लिमिट आहे, कॅमेरे आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आता गतीचं जर उल्लंघन एखाद्या वाहन चालकानं केलं तर त्याला लगेच दंड हा केला जातो. पहिल्यांदा कमी दंड आहे, दुसऱ्यांदा अधिक आहे, तिसऱ्यांदा त्याच्यापेक्षा अधिक आहे. आणि म्हणून या रस्त्यांवर अपघाताचं दर थोडंसं कमी आहे, म्हणजे आहे पण कमी आहे. पण शहरांमध्ये रस्त्यांना न्याय मिळतो अध्यक्ष महोदय, पण ग्रामीण भागामध्ये रस्त्यांना न्याय तसा म्हणावा तसा मिळत नाही. आणि म्हणून हे जे अपघात वाढत चाललेले आहेत, मी अध्यक्ष महोदय गेल्या आठवड्यातलं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की लातूरहून लोहाऱ्याला जात असताना औसा तालुक्यामध्ये एक अपघात घडला, माझ्यासमोरच घडला. आणि दोन दुचाकी वाहन स्वार यांच्यात धडक झाली आणि ते अपघाती जखमी झाले. त्यांना रुग्णालयात पाठवण्यासाठी तिथं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं मी फोन केला अध्यक्ष महोदय, तर तिथं डॉक्टर नव्हता, कंपाऊंडरही घरी होता. मी माझ्या गाडीमध्ये त्या अपघात झालेले जे व्यक्ती होते त्यांना मग लातूरला पाठवलं. दुर्दैवानं एकाचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय आणि एक आता उपचार घेतोय, त्याचा जीव आम्ही वाचवू शकलो. अध्यक्ष महोदय, हाही अपघात झाला आणि ॲम्ब्युलन्सलाही फोन केला 108ला, तर त्याचाही नंबर लागेना किंवा तो कोणी उचले ना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की या सगळ्या रस्त्यांचं जे जाळं आपण राज्यभरामध्ये उभं केलं, खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आता सन्माननीय विधानसभा सदस्य सुरेश धसजींनी सांगितलं की 11 राष्ट्रीय महामार्ग आहेत. आणि खरंच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या माध्यमातून हे रस्त्याचं जाळं खूप चांगल्या पद्धतीनं उभं राहिलं. तुमच्याही जिल्ह्यामध्ये पालखी मार्ग असेल, हे सगळी व्यवस्था होते आहे. पण याच्या पुढं जाऊन आता आपल्याला रोड सेफ्टी असिस्टन्स प्रणाली अध्यक्ष महोदय ही कार्यान्वित आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या राष्ट्रीय महामार्गांवर जिथं ढाबे हॉटेल हे जे काही उभे राहतात याला परवानगी देण्यासाठी काही नियमावली आहे का? कारण आता नागपूर मुंबई एक्सप्रेसवेवर एक नियमावली आहे, पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर एक नियमावली. या राष्ट्रीय महामार्गांवर अशा फॅसिलिटीजला परवानगी देण्यासाठी काही नियमावली आहे का अध्यक्ष महोदय? आणि ज्या ब्लाइंड स्पॉटबद्दल आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्या ब्लाइंड स्पॉट्सच्या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना करणार आहात? असे 3 प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझे आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्याला पण अध्यक्ष महोदय माहिती आहे की बांधकाम विभागाकडं म्हणजे धाबे वगैरे किंवा काही कन्स्ट्रक्शन असलं तर आपल्याकडं बांधकाम विभागाकडं त्यांचा व्यवसाय करण्याचे म्हणजे त्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. फक्त आपण किती मीटरवर ते बांधू शकतात हे अधिकार आपल्याकडं बांधकाम विभागाकडे आहे. पुणे मुंबई किंवा नागपूरचा जो आहे हा एक्सप्रेसवे हा एन्क्लोज्ड आहे, म्हणजे त्या ठिकाणी कुणी बॅरिकेड वगैरे थ्रू अँड थ्रू असल्यामुळं कुणी त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. पण हे जे गावाकडचे रस्ते आहेत हे जरी हायवेज झाले असले
तरी इथं काय सगळीकडनं म्हणजे ते एन्क्लोज नाही आहेत. त्यामुळं टू व्हीलरवाले किंवा शेतातली जनावरं, बैलगाड्या, इतर वाहतूक करणारी हे रस्त्यावर येतात, ही वस्तुस्थिती आहे. हा जो ब्लॅक स्पॉट म्हणजे ज्या ह्याच्यावर प्रश्न आलाय, इथं मेन कारण काय होतं अध्यक्ष महोदय, की पाणी त्या ठिकाणी साठतंय. पाण्याचं ड्रेनेज तिथनं नीटनेटकं, आणि जो काही खड्डा झाला, खड्डा म्हणजे थोडं उंची जी कमी झाली आहे ती जी आहे ती नीट लेवलला केल्यानंतर पाणी पण निघाल आणि हा ब्लॅक स्पॉट जो आहे तो जो आहे तो म्हणजे संपल. त्यामुळे त्या पद्धतीने करू. दुसरं अमित देशमुख साहेबांनी जे केले की जी काही मदतीची जी काही सिस्टम आहे ती या सगळ्या हायवेजवर पाहिजे, तर त्याप्रमाणे जी काही म्हणजे प्रणाली म्हणा किंवा जी काही सिस्टम उभा करायला लागेल. एक्सप्रेसवेला आहे, ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स आम्ही टोल चालवतात त्या ठिकाणी त्या टोलवाल्यांना क्रेन, त्या ठिकाणी लागणारी ॲम्ब्युलन्स ही ठेवण्याचं आहे. पण परत एकदा आम्ही विभागाकडनं हे तपासून घेऊ की बुवा सगळ्या टोल नाक्यांवर ह्या गोष्टी उपलब्ध आहेत, चालू स्थितीमध्ये आहेत का नाहीत, हे सुद्धा तपासून घेतलं जाईल. आणि ज्या ठिकाणी नसल त्या ठिकाणी कसं या सगळ्या यंत्रणा देता येतील किंवा सोयी देता येईल ह्याचं नियोजन विभागाकडनं केलं. सगळ्याच मतदारसंघाचा, सगळ्याच आमदारांचा नॅशनल हायवेचे मंत्री महोदय हा विषय आहे ते. कारण पुणे सोलापूर रोडला पण भीमानगरला